नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत भराडी या ठिकाणी. भराडीचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नक्की भराडी गावामध्ये विकास झालाय का, काही समस्या बाकी आहेत, किंवा विकास पार झालेलाच नाही. तुमचं नाव सांगा आणि कुठे राहतो ते सांगा. मी प्रसाद कांताराम खिलारी, गाव भराडी. आता भराडी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास झालाय का? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोणताही निधी पडलेला नाही अद्याप? नाही, भरपूर निधी पडले. संपूर्ण मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठा विकास झालाय. कोणतंही काम झालं नाही भराडी गावामध्ये अद्याप, आरोप केलेला आहे. काय आरोप मुळातच उमेदवारांनी केलेले नाहीत. तिथं ते आरोप करणारे उमेदवार नव्हतेच. आमच्या गावात उमेदवार ते त्यांचे पतिदेव होते. ते शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख म्हणून राहिलेले आणि आता तुतारीच्या चिन्हावर लढतात. आणि त्यांनी काय आरोप केले का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलसीचा ऐकून 8 वर्षात कोणतंही काम झालं नाही. मला सुद्धा नाही, ते गावात फिरकले नाही त्यांच्या आरोप. त्यांना मला एकच सांगायचे का तुम्ही ज्या मंदिराच्या समोर त्या सभा मंडपात तुम्ही जिथं उभं राहून बोलले ना कार्यकर्ते, त्यांना मला सांगायचे का तिथं जवळपास 1 कोटी रुपये निधी खर्च करून साहेबांच्या माध्यमातून तो सगळा मोठा सभा मंडप साहेबांच्या माध्यमातून तयार झाला. पहिले 4 गाळे तयार झाले होते, त्याच्यानंतर जागा कार्यक्रमाला अपुरी पडायला लागली. त्याच्यासाठी आमच्या गावाने 2 गाळे वाढवण्यासाठी तुलसीताईंना पत्रक पाठवली. ते 2 गाळे त्यांच्याच माध्यमातून गेल्या वर्षीला तयार झाले. आणि प्लस ते ज्या सभागृहामध्ये जे पेविंग ब्लॉक आहेत ना, ते तुलसीताईंच्या माध्यमातून तयार झाले. परत त्यांनी सांगितलं रस्त्यांचा विकास नाही झाला. त्यांनी गावामधून जे प्रभात पिढी काढली ना, त्या रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण तुळशीताईंच्या माध्यमातून झालं. मग आता त्यांना कोणता विकास पाहिजे? विरोध का ट्रोल करताय जास्त? ही रणनीती असती एक. त्यांच्याकडे काय विकास आहे? त्यांनी आम्हाला सांगावं, एखादी टॉली तुम्ही मुरुमाची एखादा खड्डा भरला भराडी गावामध्ये, आम्ही मान्य करू ना. किंवा तुम्ही एखादी वीट रचली भराडी गावामध्ये, 100% आम्ही मान्य करू. चुकीचे आरोप करून काय, जवळपास 2.25 कोटी रुपयाची कामं मागच्या 2 वर्षामध्ये पूर्ण झाली. कोणाच्या माध्यमातून? जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. मी तुम्हाला हे दाखवतो ना, सगळी यादी आमच्याकडे. गावात आले होते का ते? कोणाचे? त्यांनी आम्हाला दाखव का ते कोणाच्या सुखदुःखात आहे. आम्ही तरी दाखवतो आमच्या सुखदुःखात. आमच्या कार्यक्रमांमध्ये साहेब तुलसीताईंचे फोटो दाखवतो, सीमाताईंचे फोटो दाखवतो, नक्की दाखवतो. मात्र ते समोरून जे होते ते आले नाही अद्याप, मला तर दिसले नाही. आता मी बऱ्यापैकी गावात असतो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारे दिसत. आणि नुसतं सुखदुःखात आलं म्हणजे राजकारण झालं असं नाही. तुम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती बोला ना. भराडी गावात विरोधी पक्षाकडून कोणत्या, तुम्ही आज हे 3 चिन्ह एकत्र घेऊन लढतायत, कोणत्या उमेदवारांनी कोणत्या पक्षाने भराडी गावात 1 रुपयाचं काम केलंय हे तुम्ही दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही ठाम विश्वासाने बोला ना. नुसती एखाद्या कार्यकर्त्यावर टीका करायची आणि बोलायचं याच्याने राजकारण होत नाहीये. राजकारण भरकटवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे, बाकी काय नाही. विकास कामं झाली म्हणता भराडी गावात, मात्र मग त्यांना माहित नव्हतं का विकास कामं त्यांच्याच माध्यमातून झाली? जाणून बुजून एखाद्या उमेदवाराला ट्रोल करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. अन्यथा कुठल्याही प्रकारचा विरोधकांचा 1 रुपयाचा निधी नाही. भराडी गावात जी सर्व काही कामं झाली ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नामदार वळसे पाटील साहेब आणि तुलसीताई बोर यांच्याच माध्यमातून झाली. तुम्हाला बाकीचे आमचे कार्यकर्ते सगळे सांगतीलच. आता एक कार्यक्रमाला विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालाय. त्यांनी सांगितलंय जिल्हा परिषदेच्या जे जुने उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून विकास झालाय. तर खरं काय? त्यांच्याच माध्यमातून झालेला आपला तुळशीताई बोर असतील. मारतो विरोधक सांगतायत का? विरोधकांचं काय, विरोधक ते काही बोलतील, तोंडाला आले तरी बोलतील. त्यांना नुसतं बोलायचं, करायचं काय नाही. काल त्यांनी भराडी या ठिकाणी भेट दिली का या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही, कोणताही विकास झालेला नाही. त्यांच्याकडे काय झालं माहितीये का, आपण कोणत्या मुद्द्यावर बोलायला हा मुद्दाच नाही. मग काय करायचं, विरोधकांनी काय करायचे, हे करायचे ते करायचे, यांनी काम केलेत का नाही की नाही केलेत हा प्रश्न विचारायचा त्यांना. हेच नाही का बोलायचं उचलायचे, लावायची टाळाला काही बोलायचं. आता जिथं उभं राहिले ते पेविंग ब्लॉक त्यांनी आमच्या तुळशीताई बोर त्यांनी सगळे दिलेले आहेत. मग तिथंच उभं राहून जर खोटं बोलत असतील तर त्याला चुकीचं बोलावं लागेल. तर आता यांनी सांगितलं ज्या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवले त्या ठिकाणी उभं राहून ते खोटं बोलताय. मग हे खरंच आहे ना. त्यांना पटायला लागत होतं, ते तिथं राहून हे बोलले. तुम्ही सांगू शकता कोण बोलले मलाच माहित नाही. कोण बोलले तुम्ही प्रश्न विचारला, आता कोणी विचारलाय, कोण बोललं मला तुम्ही सांगा, मी सांगतो. तुम्ही नाव सांगा. आता तुम्ही नाही, मी ती बाईटच बघितली नाही ना. बाईट बघितली नाही, तुम्ही मला सांगा ना कोण बोललं, मी सांगतो ना. योगदान आहे का तुमचं भराडी गावात? कोणतं भराडी गावात तुमचं काय योगदान आहे? तुम्ही या ठिकाणी भराडी ग्रामस्थ आहेत सर्व,
ठिकाणी आता तुमच्या गावात येऊन बाईट दिली. कोणी बाईट दिली? काय नाव होतं? कोण सांगतं? कोणी दिले? कोण दिली? शिवसेनेचा तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात यांनी बाईट दिली गावात, आपल्या गावात येऊन. काय बाईट दिली होती? त्यांनी सांगितलं का गावात विकासच झाला नाही. माझं तुम्ही भराडी ग्रामस्थ आहे, काय झाले नक्की? विकास भरपूर प्रमाणात झाला विकास आमच्या गावात. विकासाचं काहीच राहिलेलं नाही. आणि म्हणत असतील ना कोणी विकास, त्यांनी काय केले ते दाखवा. आम्ही तरी दाखवतो काय केले ते. तुम्ही दाखवा, समोरासमोर या. ठीक आहे. काय सांगा आता? त्यांनी नाव बरं सांगितलंय. ठीक आहे. प्रवीण थोरात ते म्हणले, हा. ते कोणत्या याच्या पक्षाचे आहेत? शिवसेना शिवसेना शिंदेगड. शिंदेगड, बरोबर. हा. मग त्यांचा कोणता अधिकार आहे आमच्या गावात येऊन आम्हाला विचारत? त्यांचा उमेदवार कोणत्या चिन्ह उभा आहे? तुतारी. मग ते तालुका प्रमुख कोणत्या पक्षाचे आहेत? शिवसेना. त्यांचा अधिकार आहे का विचारण्याचा? नक्कीच नाही. बरोबर आहे का नाही? बरं ठीक आहे. मग तुम्ही मला एक सांगा, तुम्ही गावासाठी काय केलं? बराडी गावासाठी तुम्ही आज बराडी गावात आम्हाला येऊन बोलता, ठीक आहे, तुमचा तो अधिकार आहे प्रचाराच्या दरम्यान. पण तुम्ही असं कसं काय बोलले का विकास नाही आला? तुमच्या पक्षांच्या माध्यमातून इथं कोणत्या, मला साधं 10,000 रुपयाचं काम दाखवा. तुमच्या बराडी गाव, आमच्या बराडी गावामध्ये तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आलेलं 10,000चं काम दाखवा. आता एक मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट करत होती, सुखदुःखाचा एखादा फोटो दाखवा, तुलसी बोरा असतील, सचिन बोरा यांचा, आणि 1,000 रुपये मिळवा. आता किती जणांनी फोटो टाकले सोशल मीडियावरती? दाखवू का मी तुम्हाला? लगेच दाखवतो मी. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने राजकारण होतं. हे म्हणजे आमच्या पक्षश्रेष्ठींचं सांगणं असे की कोणावरती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायचं नाही. आणि जर खालच्या पातळीवर जर गेलोच तर मग राजकारण दूषित होतं. त्याच्यामुळे आम्ही जेवढं संयमाने राजकारण करता येईल तेवढं संयमाने करतोय. आमच्यावर तुम्ही टीका करू नका, आम्ही तुमच्यावर बोलणार आहे अशी हात जोडून विनंती. तुम्हाला जितकं विकासाच्या मुद्द्यावर बोलता येईल तेवढं विकासाच्या मुद्द्यावरती बोला. ठीक आहे. तर हे भराडी गावचे ग्रामस्थ होते. त्यांनी सांगितलंय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विकास कामे मार्गी लागत, मात्र जे विरोधक बोलताय ते खोटे बोलताय असं या ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितलं. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.